हमें तो गर्व है हमारी जाति पर। अब वहाँ पे मस्जिद की जगह पे शिवलिंग जो मिला है, न्यायालयात जर आपण केस जिंकलो आहे तर तिथे जरूर शिव मंदिर व्हायला पाहिजे आणि हिंदू लोकांना पूजा करायला भेटेल, सगळ्यांना आनंद होईल. मला तर वाटतं पुन्हा एकदा दिवाळी साजरी करा. सनातन संस्कृतीमध्ये पुन्हा एकदा हा विजयाचा ध्वज फडकतोय. अब सभी जगह पे हर और भोले के नारे भी लगेंगे। उसी तरह अयोध्या में राम मंदिर भी बन चुका है हमारा, तो हमें हमारी जाति पर बहुत गर्व महसूस हो रहा है। आपको कैसा लग रहा है? अब बहुत अच्छा लग रहा है। हिंदुस्थानमध्ये व्हायलाच पाहिजे. जे जे आपले मराठी देवतांची पूजा अर्चा व्हायलाच पाहिजे ना ती. श्रीराम जय श्रीराम काय आणि महादेव काय सगळे आपले एकच आहेत सगळे. पण न्यायालयात जर आपण केस जिंकलो आहे तर तिथे जरूर शिव मंदिर व्हायला पाहिजे आणि त्याची पूजा अर्चा व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये कसलाही संकोच न करता सरकारने लवकरात लवकर त्याची तयारी करा. खूप आनंद झाला की आता अयोध्या मंदिर पण झाला, उपमान सगळीकडे हिंदू लोकांना पूजा करायला भेटेल, सगळ्यांना आनंद होईल. काहीतरी देवपूजेला लागेल, सगळं खूप आनंद झाला. खरं सांगायचं म्हणजे मला इतकं खुश वाटते आणि खूप बरं वाटते. मेन म्हणजे आपण हिंदू आहे, कळलं ना. आणि त्यामुळे मी एवढा खुश आहे. आता मागे कसं अयोध्या झालं आहे, मी एवढा खुश होतो. मी खरं मला इतकं बरं वाटलं. आताही तुम्ही आता हे काशीचं बोलतात ना तुम्ही, खरंच छान वाटते मला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मला तर वाटतं पुन्हा एकदा दिवाळी साजरी करा. भारतीय संस्कृती, सनातन संस्कृतीमध्ये पुन्हा एकदा हा विजयाचा ध्वज फडकतोय. कारण की माझ्याच घरामध्ये येऊन तुम्ही पाहुणे म्हणून आलं, मी तुमचं स्वागतही केलं. आणि आज त्याच पाहुण्यांनी काय केलं की माझ्याच घराला, माझ्या घरातील लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला आहे. मग तेव्हा जाऊन आज कुठे तो आवाज निघतोय की माझं घर आहे, मी पाहुण्यात तुम्हाला म्हणून बोलवलं होतं. आज ज्ञानवापी मंदिर हे आपलं आस्था आहे. भगवान शिवजींचं ते पुरातन मंदिर आहे, ते लपवण्यात आलं. हा काही जुना इतिहास नाही आहे. म्हणजे मुघलकालीन लोकांनी त्याच गोष्टी केल्या आहेत की ते तुम्ही पाहुणे म्हणून आले होते, पण तुम्ही आमच्याशी गद्दारी केली. आणि त्यामुळे आज याचा दोष भोगावा लागतो आहे आमच्या बाकीच्या झोपलेल्या हिंदूंना. प्रभू श्रीरामांचं मंदिर, आता नवीन विषय येतो म्हणजे मथुरा काशी येतो आहे, मथुरा वृंदावन येतो आहे. आणि आता तुमच्यासमोर नवीन विषयाला ज्ञानवापी महादेवांचं मंदिर. म्हणजे जेव्हा हर हर महादेव बोलायच्या अगोदर जय श्रीराम बोलायचे, आता जय श्रीराम नंतर हर हर महादेव बोलतील. कारण की रूप एकच आहे, फक्त विजय हिंदुत्वाचा झाला आहे, विजय हिंदू एकजुटी झाला आहे. साहेबांनी जे आपलं मस्तपैकी राम मंदिर उभारलं, तसंच हे ज्ञानवापी इकडे देऊळ बांधलंच गेलं पाहिजे शंकराचं आपलं, आणि ते व्हायलाच पाहिजे अशी सर्वांनी विनंती केली पाहिजे. आणि जे आपल्या बाजूने जो निकाल लागला तो चांगल्या तऱ्हेनेच लागलेला आहे.